नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. ABP माझाच्या मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुद्द्याचं बोलाचा आजचा एपिसोड आहे लातूरमध्ये. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा हा जिल्हा. लोकसभेचा विचार केला तर गेले 2 टर्म इथे भाजपचं प्राबल्य राहिलेलं आहे. सध्या सुधाकर शृंगारे इथून खासदार आहेत. उद्योजकांचा जिल्हा अशी या जिल्ह्याची बऱ्याच अंशी ओळख आहे, पण ती प्रामुख्यानं शहरापुरती मर्यादित. ग्रामीण भागाचा विचार केला तर ग्रामीण भागातले बहुतांश मतदारसंघ हे शेतीमध्ये मोडतात. महिलांचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहेत, शेती आणि आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहेत. बरेचसे लातूरकर, सगळ्या पक्षांचे प्रतिनिधी, विविध संघटनांचे प्रतिनिधी आज इथे उपस्थित आहेत. त्या सगळ्यांकडनं त्यांचे मुद्दे जाणून घ्यायचे आहेत. पण त्या अगोदर एक तरुण लातूरकर माझ्या समोर आहे आणि त्याला खास वेगळ्या शैलीमध्ये लातूरचे मुद्दे मांडायचे आहेत. येथून पुढे बरे होईल, भक्ती सुखे दोंद वाढेल, फेरा 84चा चुकेल, धन मोकाशी म्हणून ऐका दादानो, होर ऐका दादानो, ऐका दादानो, होर ऐका दादानो, थोर ऐका दादानो, ऐका दादानो. समाज जर घडवायचा असेल तर हे एकीचं बळ निश्चित लागतं. जर एकमेका सहाय्य करू, एकमेकांना जर सहाय्य केलं, जसा खराट्याची जर बांधणूक जर चांगली असते, खराट्याची जर बांधणूक जर चांगली असली तर अवघ्या परिसरातला कचरा एका ठिकाणी करण्याची ताकद त्या खराट्यामध्ये असते. जर त्या खराट्याचीच बांधणूक जर सुटली तर ते स्वतः खराटा तो कचरा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून वासना बायको शेजारीनं, जर हे वासनेच्या जर नादी लागलं तर माणसाचं आयुष्य बर्बाद होतं. वासना बायको शेजारीनं, झगडा मोठी घाली अति दारून, तिच्या पायी नागवन घर बुडविसी म्हणून ऐका दादानो, होर ऐका दादानो, ऐका दादानो, थोर ऐका दादानो, हे ऐका दादानो, होर ऐका दादानो, ऐका दादानो, होर ऐका दादानो. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकार, पंढरीनाथ भगवान की जय. धन्यवाद, धन्यवाद. लातूरकर तरुण मंडळी होती. खास विशेष पद्धतीनं त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले. आपल्या सगळ्या टीमचे धन्यवाद. बरं, याच्यापेक्षा काही वेगळे मुद्दे आहेत की नाही? बरं, सांगा मग काय पाण्याचं काय झालंय? उजनीचं पाणी लातूरला कोणत्याही पक्षानं आणलेलं नाही. रेल्वेचा बोगीचा कारखाना झाला पण बोगी अजून तयार होऊन बाहेर पडत नाहीत. लातूरला स्वतंत्र विद्यापीठ पाहिजे, ते लातूरला स्वतंत्र विद्यापीठ झालं नाही. शिक्षणाचं हब आहे, सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इथे होत नाहीत. विमानतळ असून विमान उडत नाही. अशा अनेक समस्या, रस्त्याच्या समस्या आहेत. लातूर मुरुड टेंभुर्णी चौपदरीकरणाचा प्रश्न आहे. अशा अनेक सामाजिक प्रश्न. नद्या जोडायचं प्रकल्प, कोणत्याही पक्षांनी नद्या जोड प्रकल्प केला नाही. रस्ते जोड प्रकल्प केले, ज्यामधून मिळतंय तेच काम करत गेले, पण नदी जोडल्याने त्यांना काही मिळणार नाही असं दिसतंय. त्यामुळं येणाऱ्या लातूरच्या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदार हा असा सुशिक्षित असा हा लातूरचा मतदार आहे. आडाच वाचून टाकला मुद्द्यांचं एकदम. हेच मुद्दे प्रामुख्याने आहेत लातूरमध्ये. आणि तुमच्यासाठी कुठलं सगळ्यात महत्वाचं? रस्ते, दळणवळणाचे रस्ते आहेत. वाहतुकीचा व्यवसाय आहे माझा. दळणवळण खूप कमी आहे रस्त्यांच्या माध्यमातून. म्हणजे आहेत की रस्ते की नाहीच आहेत? नाहीच आहेत. आत्ता जे व्हायलेत ते व्हायलेत. फक्त भाजपच्या काळामध्ये जे होत आहेत ते होत आहेत. त्याच्यापूर्वी काँग्रेसच्या काळात नाही झालं. नाही झाले. लातूरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लातूर हे शैक्षणिक हब म्हणून ओळखलं जातं, परंतु लातूर जिल्ह्यामधून ग्रामीण भागामधून मायग्रेशन होण्याचं प्रमाण जे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळत नाही. गेली 5 वर्षापासून बोगी कारखाना प्रलंबित आहे, त्याचं उद्घाटन झालं नाही. आणि बोगी कारखान्याची स्थापना करत असताना राजकीय नेत्यांनी सांगितलं होतं की इथं प्रचंड प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होईल, परंतु अजून झालाच नाही. आणि मायग्रेशनचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. काय हो, कुठे राहिलं? कुठे ते बोगी कुठे राहिल्या? 16 आता सध्या धरणामध्ये लातूरला 2016ला पाणी आपल्याला रेल्वेने मागावं लागलं मॅडम. आजची परिस्थिती अशी आहे की आता धरणामध्ये फक्त 16% पाणी आहे. नाही, एक मिनिट साहेब, आमच्या आमदार साहेबांनी आमच्या आमदार साहेब त्यांनी काय म्हणलं होतं, नळाला तुटी तयार ठेवा, मी उजनीचं पाणी आणतो. आज 9 वर्ष होऊन गेले, अजून उजनीचं पाणी लातूरला येते. अजितदादा धरणाकडे गेलेत, बीजेपीच्या धरणाकडे अजितदादा गेले. राज्यात आणि केंद्रात घटनाबाई सरकार आहे आणि हे जनतेचा विकास करू शकत नाही. बरं, काय झालं बाबा त्या बोगीचं?
बोगी का नाही आल्यात अजून? सर्वप्रथम लातूरकरांना झालं सर्वप्रथम लातूरमध्ये बोगी कारखाना आणला भारतीय जनता पार्टीनं. आता जे आपण रस्ते नाला कारखानाला बोगी कुठे आहे? सुरू होलं म्हणजे लवकरच उद्घाटन आहे त्याचं सुरू होणार आहे. या ठिकाणी आपण ज्या रस्ते नालात ते महामार्ग सर्व लातूरचे सर्व जिल्हा तालुक्यातून जे महामार्ग गेले महामार्गातून ते महामार्ग भारतीय जनता पार्टीच्या काळात तयार झाले. या ठिकाणी आता 200 किलोमीटरच्या अंतर्गत रस्ते झाले. बहु बोला जातं. बोगी कारखाना लातूरमध्ये भारतीय जनता पार्टीने आणला. जगातला वेगळा कारखाना आणि देशातला पहिला कारखाना बोगीसाठीचा लातूरमध्ये आणला. जो प्रश्न ऐकून घ्या सुरू झाला का कारखाना? सॉरी कारखाना सुरू झाला? कारखाना सुरू आहे. इन्फ्रास्ट्रक्चर सुरू होताना बोगी कारखान्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आज पूर्ण आहे, पण पुढच्या कामासाठी रशियन कंपनीचं त्याच्यासोबत ॲग्रीमेंट झालेलं आहे. पण रशिया आणि युक्रेनमधल्या युद्धामुळे MOU होण्याचा राहिलेला आहे आणि तो MOU पूर्ण झाल्यानंतर हे कामं पूर्णत्वाला जाणार आहे. बर थांबा. बर काय झालं? तुमचं काय म्हणणं आहे? बेरोजगारी वाढलेली थांबा, त्या बोगी कारखान्याचं बोला. बोगी कारखान्याबद्दल एकही लातूरकरांना तिथं नोकरी मिळत नाही आणि चालू झाला का नाही हा प्रश्न आहे. रेल्वे बोगी कारखान्याच्या वेळेस मी त्या ठिकाणी इथल्या पालकमंत्री तत्कालीन संभाजी पाटील त्यांनी सांगितलं होतं की त्यात सांगितलं होतं 50,000 रोजगार मिळतील, 5 रोजगार मिळाले नाहीत. एवढे खोटे नालायक भ्रष्ट लोक आहेत, बोगस बोलले. रेल्वेच्या बोगीच्या कारखान्याबद्दल वारंवार आश्वासन दिलं. 50,000 लातूरकरांना युवकांना नोकऱ्या भेटतील, रोजगार भेटेल. आणखी अशी आश्वासनं घेऊन गेली 4-5 पूर्ण नाही झाली. रेल्वेचा कोण जबाबदार? याला महाराष्ट्र सरकारच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता लातूरमध्ये येऊन एवढ्या दिवसामध्ये आम्ही करू. एवढंच नाही तर कधी देऊ म्हटलं? 2 वर्षामध्ये 31 तारीख दिलेली होती, त्याला होऊन आता 3 वर्ष झालेली आहेत. 31 तारीख दिलेली होती आणि याच्यापेक्षाही राजकीय ओपनिंग केलेली नाही अजून. विधानसभा लोकसभेच्या इलेक्शन पोटी त्याची ओपनिंग थांबवलेली आहे. हा आरोप आहे तुमच्यावर की लोकसभेच्या निवडणुकांकडे डोळा ठेवून ओपनिंग केलेलं नाहीये कारखान्याचं. लोकसभेकडे नाही, आम्ही आता मगाशीच सांगितलं रशियन कंपनीशी ॲग्रीमेंट झालेला आहे. त्याचा MOU तयार होण्यासाठी रशिया आणि युक्रेन मधल्या युद्धामुळे MOU होऊ शकला नाही. आता या मुद्द्यावर शेवटचा मुद्दा असेल, नंतर पुढच्या मुद्द्याकडे वळायचं. जर रशियन कंपनीमुळे होत नसेल तर मेक इन इंडियाचा नारा जो पंतप्रधानांनी दिला होता त्याचं नेमकं झालं काय? म्हणजे जर परदेशी कंपन्यांनाच काम द्यायचं होतं तर तो सुद्धा स्टंट होता का मेक इन इंडियाचा, स्टार्टअप इंडियाचा? मला वाटतं अशी कारणं देण्यापेक्षा जर इथल्याच लोकांना काम देऊन त्यांच्याकडूनच काम करून घेतलं असतं तर ते काम झालं असतं. सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे, इथं सगळी नौटंकी चालू आहे गेल्या 5 वर्षात. मध्येच माजी पालकमंत्र्यानं जलसाक्षरता रॅली म्हणून जिल्ह्यामध्ये डंका पेटवला आणि जेव्हा त्यांच्याच मतदारसंघातून अब्जावधी क्युसेक्स पाणी सताड दरवाजे न टाकल्यामुळे वाहून कर्नाटकात गेलं. आम्ही हा प्रश्न काढला तेव्हा तुळजापूरला जाणार होते, बिळात जाऊन बसले. तुळजापूर जायची बद्दल बोलतोय माजी पालकमंत्री संभाजी पाटील, इथल्या खासदाराचे नेते. मैडम 1980 से लेकर अब तक 45 साल हो रहे हैं, 44 साल हो रहे हैं. लातूर ने यहाँ के लोगों को किसी को गृह मंत्री बनाया, किसी को मुख्यमंत्री बनाया. लातूर ने बड़े बड़े मंत्री बनाया, लेकिन लातूर की जनता को इन नेताओं ने कुछ नहीं दिया. आज भी हमारा अगर शहर बदनाम है, जिला बदनाम है, तो पानी टंचाई की वजह से बदनाम है. किसी ने ये वादा किया कि लातूर को शंघाई बनाएंगे, किसी ने ये वादा किया कि वाईफाई फ्री सिटी बनाएंगे, किसी ने ये कहा कि ग्रीन सिटी बनाएंगे, रीडिंग रूम बनाएंगे, रोजगार देंगे, लेकिन सब ने लातूर के जनता का इस्तेमाल किया. लातूर को किसी ने कुछ नहीं दिया. हमारे पास 2017 में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आकर ये कहा था कि 1400 कोटी रुपए दिए जाएंगे और 2020 तक वो पानी टंचाई का मसला हल किया जाएगा. 2020 भी गया, आज 24 है. पानी टंचाई का मसला जैसे के वैसा है. अभी के हमारे एमएलए साहब का ये कहना है कि लातूर को ग्रीन सिटी, वाईफाई फ्री सिटी सब कुछ बनाएंगे. लातूरसाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे ग्रामीण भागातला शेतकरी, त्या शेतमालाला जो 4-5 वर्षापूर्वीचा भाव होता तोच आज आहे. त्या तुलनेमध्ये खताचे भाव वाढलेत, रोजगार वाढलेला आहे, बियाची किंमत वाढलेली आहे
आणि मग प्रत्येक शेतकरी, सगळ्या पक्षांच्या शेतकरी आज नागवला चालला, त्याच्यावर कोण बोलणार? त्या शेतकऱ्यांसाठी कोण बोलणार? हे 3 मुद्दे घेऊया. थांबा, हा थांबा. आता बरं सांगा, परवडतो का गॅस तुम्हाला? गॅस परवडतो का? महागाई तर प्रत्येक सरकारच्या काळात गॅसचं वाढलेलीच आहे. गॅस जरी परवडत आता परवडतोच, परंतु आज परवडतो तुम्हाला? आनंदाचा शिदा हा मोफत देतोय, तो त्याचाही उल्लेख करावा. आनंदाचा शिदा प्रत्येक सणाला बरं. रेशन फुकट आहे, 5 वर्ष रेशन फुकट आहे सर्वांना, अख्ख्या महाराष्ट्रात फुकट आहे. 5 वर्ष झालं. आनंदाचा शिदा प्रत्येक सणामध्ये चालू आहे. आनंदाचा मोदी सरकार सगळ्यांना चांगलंच करत आहेत, हे लोकांच्या लक्षात येत नाही. अगोदर तर काँग्रेसची सरकार लस फ्री भेटली, कोविड काळात लस फ्री भेटली, कोरोना काळामध्ये. शेतकऱ्यांना ज्यावेळेस 6,000 रुपये अनुदान होतं, त्यावेळेस आता 12,000 रुपये अनुदान करण्याचा दादांनी निर्णय घेतलेला आहे युती सरकारने. आता मला एक सांगा, सगळ्यात महत्वाचा पाण्याचा मुद्दा काय झालंय? थांबा, पाण्याचा 100 दिवसामध्ये उजनीचं पाणी आणून म्हणणारे आमदार, शांघाई करणारे आमदार 15 वर्षामध्ये इथं गायब. आदर्श आमदार आहेत लातूरचे, त्यांनी शांघाई करणारे कुठे गेले? उजनीचं पाणी 100 दिवसात कुठे गेले? ती लिंबोटीचं पाणी आणून कुठे? आता तुमचं सरकार आहे. आमचं सरकार, आम्ही अंतर्गत रस्ते, पाणी अमृत योजनेअंतर्गत हजारो किलोमीटरची पाईपलाईन इथं केली. लातूर शहराला पाणी पुरवठ्याची पूर्ण पाईपलाईन केली. स्थानिक आमदारांनी विधानसभेत पाण्याचा लातूरचा प्रश्न मिटवावा लागेल का नाही? लोकप्रतिनिधी म्हणून लातूर मधून गेल्या पण सरकार करणार. नाही, सरकारमध्ये तुम्ही मांडा ना, लातूरचे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काय केलं? तुमचे लोकप्रतिनिधी नाही. आमचे लातूरला कुठे आहेत? बाहेर तर आम्ही मांडूत ना. खासदार आहेत ना तुमचे, त्यांनी पण म्हटलं पाहिजे. नाही नाही, त्यांनी बी मांडलं पाहिजे ना. लातूरचे आमदार म्हणून त्यांनी सुद्धा मांडलं. लातूरच्या लोकप्रतिनिधीने या ठिकाणी एका शेतकऱ्याला ₹1,00,000 कर्ज मंजूर होत नाही, आणि इथल्या आमदाराला 116 कोटीचं त्याच्या बरं, आमदार आमदार धीरज देशमुख एका रात्रीतून त्याला 116 कोटी त्याच्या भावाला मिळतात. आणि लातूरमध्ये पाण्याच्या एक मिनिट कसं आहे, लातूर शहराला सर्वात गंभीर प्रश्न कुठला तर पाणी टंचाईचा. मग ते पाणी टंचाई का झाली लातूरला? बहुतांश वेळेस इथला सत्ता म्हणजे महाराष्ट्र इथं सत्ता केंद्र राहिलेलं आहे महाराष्ट्राचं लातूर. तरी पण इथं गंभीर पाण्याची समस्या कसं काय निर्माण झाली? तर उजनी धरणाचं पाणी आणं म्हणले, ते आणले नाही. परंतु तेवढाच पैसा मांजरा धरणावर जवळपास 120 किलोमीटरच्या अंतरात 14 बॅरेज बांधले. परंतु त्या बॅरेजची जेवढी उपलब्धता आहे तेवढी उपलब्धता फक्त 20%च पाणी थांबतंय, आणि बाकीचं कर्नाटक राज्यात वाहून जातंय. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात भीषण आणि भयानक पाणी टंचाईला लातूर शहराला सामोरं जावं लागेल. मॅडम, पाण्याच्या संदर्भात लातूरला भीषण आहे. रेल्वेनी पाणी आणण्याचं आमच्यावरती पाप आलेलं, ते दुःख आम्ही भोगतोय. त्यासाठीच आमच्या सरकारने वॉटर ग्रीड योजना आणली. मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीड होत आहे. उर्वरित नद्यांकडनं पाणी मराठवाड्याला येण्यासाठी ते मंजूर झालंय. पण कधी ऐका ना, या संदर्भातला विषय असा आहे की मागच्या देवेंद्र सरकारने वॉटर ग्रीड मंजूर केलं होतं, पण मधल्या 2.5 वर्षाच्या सरकारने ते काम थांबवलं. त्यामुळे आम्हाला ते पुन्हा सुरू करावं लागलं. मग होणार कधी? काम सुरू आहे, मंजूर आहे, टेंडर दिलेलं आहे. मॅडम, आमचे शेतीमालाचे भाव सगळे पडलेत, सगळा माल परदेशातला आयात केलाय. तर मोदी साहेबांनी एकच मागणी आहे आमची की आम्हाला निर्यात करावं, आमच्या जमिनी सगळं तिकडे निर्यात करावं, आम्ही तिकडे माल चांगला पिकू आणि आमचा माल पुन्हा निर्यात भारतात करा, तेव्हा आम्हाला चांगले दिवस येतील. नाहीतर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. मोदी सरकार म्हणतं, मोदी सरकार रस्ते केले, नाल्या केल्या, कुठे काय केल्या म्हणून दाखवा. आमच्या मुरुडला जायला झालं तर दररोज 2 ऍक्सिडेंट होतात, 2 तर पडून मेलेले असतात. त्यांनी हॉस्पिटलला जायला अमुळच वेळेवर मिळत नाही. अगर रस्त्यात गुडघेत खाली खड्ड्यात मुरुडला जायला झाल्यावर दररोज 2 ऍक्सिडेंट होऊन 2 कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त होऊन विधवा 2 आमच्या बहिणीचं कुंकू पुसला जात आहे. लातूर जिल्हा हा SC आरक्षित जिल्हा आहे, परंतु दलितावर ह्या जिल्ह्यामध्ये वारंवार अन्याय दलितावर होते. त्या प्रश्नावर काँग्रेसचेच लोक बोलत नाहीत, भाजपचे लोक बोलत नाहीत. परंतु भाजपच्या काळामध्ये दलितावर होणारे जे अन्याय आहेत ते कमी झालेले आहेत. परंतु पूर्वीपासून असं काँग्रेसच्या काळामध्ये अतिशय अन्याय आमच्या दलितावर झाला होता. दोन्ही कार्यकर्ते बीजेपीचे असो, दलिताचे अन्याय झालेले आहेत. रुद्रवाडी सारखं प्रकरण. सगळ्यात महत्वाचं, शेतकरी हा अन्नदाता आहे जगाचा, आणि मोदी सरकारने सांगितलं होतं उत्पन्न दुप्पट करतो शेतकऱ्यांचं. उत्पन्न दुप्पट तर केलंच नाही. 10 वर्षापूर्वी 10,000 विकणारं सोयाबीन आज 4,500 आले. महत्वाचं आहे, 10 वर्षापूर्वी सोयाबीन 10,000 विकलं,
आज 4,500 विकते. आज शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकलं परवडत नाही म्हणून सोयाबीनच्या ऐवजी टोमॅटो लावला. टोमॅटोला आता कुठं थोडं भाव मिळण्याची व्यवस्था झाली की नेपाळहून टोमॅटो आणलं, टोमॅटो उत्पादकांची माती केली. त्याच्यानंतर कांदा पिकवला शेतकऱ्यांनी, टोमॅटोमध्ये काही राहिलं नाही. तर कांदा पिकवायची व्यवस्था, तर कांदा आयात केला आणि इथल्या कांद्यावर पिकवणाऱ्याच्या निर्यातीवर 40% बंधन आणलं, निर्बंध. आणि त्याच्यानंतर कांदा उत्पादकांची माती, टोमॅटो उत्पादकांची माती आणि त्या लगेच सरकारची नियत इथेनॉल निर्मितीवर बंधन आणण्याची झाली. म्हणजे ऊस उत्पादकाला मारलं. आणि मी पिकवायचं तरी काय एकंदरीत हे हा मुद्दा कोण बोलणार आहे? कोण बोलणार आहे याच्यावर? शेतीच्या मुद्द्यावर कोण बोलणार आहे? शेतीच्या मुद्द्यावर कोण बोलणार आहे? शेतीवर काय त्यांचा विषय? त्यांचं म्हणणं आहे सोयाबीन लावलं भाव नाही, कांदा लावला भाव नाही, ऊस लावला इथेनॉल नाही, काय पिकवायचं? हा प्रश्न केवळ आता सत्तेत असलेल्या त्या सरकारचा नाही, तर गेल्या अनेक वर्षापासून या केंद्रात जे म्हणून सरकार आहे त्यांनी खऱ्या अर्थानं याची सुरुवात करायला हवी होती. खऱ्या अर्थाने याची सुरुवात करायला हवी. या तुम्ही या जरा या इकडे. हा, यांचं म्हणणं आहे की हा प्रश्न आधीच्या सरकारचा आहे, या सरकारचा नाहीये. असं कसं सगळा देश पाहतोय. मोदींनी काय सांगितलं होतं सगळे नीट ऐकायचं की मी सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना तुमचं उत्पन्न दुप्पट करतो, उत्पादन खर्चाच्या 1.5 हमी भाव देण्याची व्यवस्था करतो. मला सगळ्यांनी सांगावं की ही अंमलात गोष्ट आली का? शेतकऱ्यांना तुम्हाला मागल्या टप्प्यामध्ये सोयाबीन 2,000चा भाव 4,000वर आला आणि सोयाबीनचे शेतीचे भाव वाढले, सोयाबीनचे भाव वाढले, टोमॅटोचे भाव दिले, हमी भाव देण्याचं मोदी साहेबांनी एक सुद्धा शेतीचं उत्पादन हमी भावामध्ये विकत नाहीये. आज जर शेतकऱ्याला जर चांगले दिवस आले असते मॅडम, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नसत्या. एका तास सबसिडी वाढविली, हमी भाव देण्याचा प्रयत्न मोदीजींनी, युरिया खतावरची सबसिडी वाढविली, कोटिंग केलं, युरिया आणला, शेतकऱ्याला हमी भाव देण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्याला वार्षिक राज्य सरकारचे 6,000 व केंद्र सरकार एक मिनिट ऐका. शेतकऱ्याला वार्षिक राज्य सरकारचे 6,000 आणि केंद्र सरकारचे 6,000 हे वार्षिक 12,000 रुपये पडत आहेत. 12,000. हा, 25% विमा यांनी मंजूर केलाय शेतकऱ्यांचा. आज 3 महिन्यापासून बातमी आहे 25% विमा शेतकऱ्यांचा मंजूर झालाय. ह्यांना ते शेतकऱ्यांना देणं होत नाही आणि बाकीच्या गोष्टीवर करते ते. राज्य सरकार असेल या केंद्र सरकार असेल पूर्ण शेतकऱ्यांचं फक्त येड्यामध्ये काढायचं काम करते. आणि लातूर जिल्ह्याचा विषय म्हणला तर लातूरमध्ये इकडे जे 3 पट्टीवाले काँग्रेसवाले आहेत ह्यांचे सगळे कारखाने आहेत आणि इकडे असणारे बोगी प्रकल्पवाले. आमच्या युवकांना एक काम नाहीये. लातूर पॅटर्न मधून जे लातूर पॅटर्न ओळखलं जात होतं त्या लातूर पॅटर्न मध्ये आता गुंडागर्दी आलेली आहे, दहशतवादी आले. म्हणजे जवळपास इथं पूर्ण त्या लातूर पॅटर्नचे 12 वाजलेत. आणि दुसरी गोष्ट, लातूर मधले एकूण युवकांपैकी 20% युवक हे पुण्यामध्ये काम करतात. 2 मिनिट ऐका. आणि हे जय श्रीराम आणि हे तिरंग्याचं बोलतात, याच्यामध्ये पूर्ण लातूरचा विकास थांबलेला आहे. कुठल्याही राजकीय नेत्याने काम केलं नाही. आणि हे खोके सरकार म्हणतात ना, तर लातूर जिल्ह्यामध्ये पाकिट सरकार चालतं आणि ते घडीवरून चालतं आणि इथल्या सगळ्या नेत्यांना पाकिट जातात. आमच्याकडे इकडे लातूरला सांगितलं जातंय की महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद ह्या जिल्ह्याला होतं. गेली 15 वर्ष झाला आमदार इथलाच आहे. पण हा आमदार सीझनल आमदार आहे. इलेक्शनचं सीझन आलं की आमदार इथं येतो. लातूरच्या पाण्याचा प्रश्न मिटवलाय का? 8.5 वर्ष मुख्यमंत्री असणाराचा ही जिल्हा आहे. 15 वर्ष झालं इथं यांचा काँग्रेसचा आमदार आहे. आमचा पाण्याचा प्रश्न मिटला नाही, आमचा रोजगारीचा प्रश्न मिटला नाही, आमचा ट्रॅफिकचा प्रश्न मिटत नाही, कचऱ्याचा प्रश्न मिटत नाही. या प्रश्नाच्या उत्तर कधी देणार आहेत हे? आता जे पोटतिडकीनं 15 वर्षापासून पाण्याचा प्रश्न मिटला नाही म्हणत होते ना, ते संभाजी पाटलाच्या संस्थेत काम करतात. 15 वर्षापासून हिने आंघोळ केली, पाणी पिले नाही. 160 किलोमीटर बॅरेज आहे. पाणी मंजूर केलेलं आहे. 15 लाख कुठे गेले विचारा ना. खात्यावर 15 लाख येणार होते, कुठे गेले 15 लाख? शेवटचा मुद्दा. हा, शेवट. सध्या जी आता आहे लोकसभेची निवडणुकीच्या संदर्भात मुद्द्याचं एक सांगतो की खासदार आमचे 10 वर्षापासून इथले जी भाजपचे खासदार आहेत ते कुण्याच खासदारनं या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर लोकसभेत बोलला नाही. मोदी साहेबाच्या पुढे मांजरासारखे गप्प मुंदरासारखं बसलेत. सांगायचं तात्पर्य म्हणजे ही PM चे 2,000 ही सीधा
शेतकऱ्याचं लाखानं खिसा कापायचं आणि त्याला 10-20 रुपये तिकिटाला द्यायचं अशी ही योजना आहे. म्हणून आम्ही यावेळेस ह्या सरकारला केंद्रातल्या असेल राज्यातल्या असेल भाजपच्या लोकांना सांगू इच्छितो, शेतकऱ्याचे मसलवाटी बनवले त्यांनी. बर बर बर, शेवटचा मुद्दा, शेतकरी प्रचंड नाराज आहेत. काय तुमच्या नेत्यांकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होणार की नाही होणार? बघा मॅडम, हमी भाव पहिल्यांदा मोदीजींनी सुरुवात केला. मोदीजींनी विमा कंपन्यांना स्ट्रॉंग करून विमा जास्तीत जास्त विमा देण्याचं काम मोदीजींनी केलं. त्याच्यासाठी वेगळा कायदा केला. आज शेतकरी सन्मान निधी दिला जातोय. विकास विकास म्हणते ते काँग्रेसवाले. मी एवढं सांगतो या काँग्रेसवाल्याला, या लातूरपेक्षा जास्त विकास हे उदगीरचा विकास झाले. संजय बनसोडेच्या माध्यमातून 2 ते 3 हजार कोटीचे कामं या उदगीरमध्ये चालू आहेत. यांनी 15 वर्ष फक्त लोकांना येड्यात काढण्याचं काम केलं. तुम्ही होतात की त्यांच्यासोबत? होतो, पण अजितदादा यांच्या अजितदादांवर नेतृत्वावर विश्वास ठेवून मोदी त्यांच्या विकासासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुन्हा भाजपच्या पाठी. आम्हाला हो यार 15 वर्ष एकत्र राहिलात, आता म्हणताय काँग्रेसवाल्या. विकासाच्या मुद्द्यावर घेऊन माननीय अजितदादांनी हे मोदींवर विश्वास ठेवून त्याच्या पाठीशी राहिलेत. आम्ही त्या अजितदादाच्या पाठीशी पूर्ण ठामपणे उभा आहोत. ग्रामीण भागाचा मुद्दा आहे, शेतीचा मुद्दा आहे, महिलांचे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, पण प्रामुख्यानं शेतीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या भावना प्रचंड तीव्र आहेत. आणि पाण्याचा प्रश्न लातूरकरांच्या नशिबी अजूनही तितकाच तीव्र आहेत. लातूरकर आज सगळेजण या कार्यक्रमात सहभागी झालात, आपले मुद्दे स्पष्टपणे मांडले, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. कार्यक्रमामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.